नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलच्या पहिल्या व्हिडिओमध्ये. आणि मी सागर घरत तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आज पहिली व्हिडिओ नाखवा बीच रिसॉर्ट. आणि आपण नाखवा बीच रिसॉर्टची संपूर्ण माहिती, तिथले रूम्स, बीच व्ह्यू, रेन डान्स, स्विमिंग पूल आणि रूमची सर्व डिटेल्स आणि हॉटेलची सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत आणि सर्व दाखवणार आहोत. तरी तुम्ही ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावीत. फायनली पोहोचलो आहोत आपण आता नाखवा बीच रिसॉर्टला. आणि आता आपण नाखवा बीच रिसॉर्टमध्ये एंट्री करूया आणि बघूयात निसर्गरम्य असा परिसर आणि हॉटेल नाखवा बीच रिसॉर्ट अँड हॉटेल. आता आपण त्याची एंट्री करणार आणि सर्व काही बघूया. तुम्ही बघू शकता, तुम्ही हॉटेलमध्ये एंट्री केल्यावर समोरचा स्पेस हा 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंगसाठी ठेवलेला आहे. फिश इथे लास्ट पेजवर दिलेला आहे आपल्याला. सुरमई फ्राय. रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना समोरच्या साईडला आपल्याला मॅप दिलेला आहे. तिथे आपल्याला जवळपासची पर्यटन स्थळे दाखवली गेलेली आहेत, जेणेकरून आपलं इथे लक्ष वेधलं जाईल. हॉटेलमध्ये टोटल 23 रूम आहेत आणि त्यामध्ये 4 प्रकारच्या कॅटेगरीज रूम आहेत. त्यामध्ये पहिली कॅटेगरी आहे डिलक्स, दुसरी कॅटेगरी आहे एक्झिक्युटिव्ह, तिसरी कॅटेगरी आहे फॅमिली आणि लास्ट कॅटेगरी आहे डॉमेट्री. मी तुम्हाला पुढे रूम डिटेल्समध्ये दाखवणार आहे, तरी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा. हा एक कॉन्फरन्स हॉल. समोरच्या साईडला आपण मंदिर बघू शकता. AC हॉल आहे. आणि आता आपण सेकंड फ्लोअरला चाललोय.
आणि इथे 106, 107, 108 आणि 109 4 रूम आहेत. आणि तुम्ही इथून बघू शकता बीच, आणि बीचवर मला इथून तर घोडागाडी तर नक्की दिसत आहे. आणि संध्याकाळी रात्री डिनरसाठी इथे टेबल लावलेले आहेत. इथे गार्डन रेस्टॉरंट चालतं आणि इथं सूर्य बघू शकता तुम्ही, सनसेट, आणि लहान मुलांसाठी खेळण्यासाठी प्ले गेम एरिया. घसरगुंडी. आता आपण रूम्स बघून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, आता आपण बघूया नाखवा बीच रिसॉर्टची सेकंड कॅटेगरी, एक्झिक्युटिव्ह कपल रूम. संध्याकाळचे 6 वाजले तुम्ही आणि सनसेट बघू शकता. ते सुंदर असा नजारा. आता आपण बघणार आहोत फॅमिली रूम, रूम नंबर 12 बघणार आहोत आपण. या रूममध्ये 2 डबल बेड आहेत, एक एक्स्ट्रा मॅट्रेस टाकून मिळेल. वॉशरूम बघून घ्या, गरम पाण्याची सुविधा सुद्धा आहे. आणि इथे एक फॅमिली राहू शकते. AC रूम आहे. गॅलरीतून आपण सी व्ह्यू बघू शकतो. आता आपण बघूयात ग्राउंड फ्लोअरचा डिलक्स रूम. या रूममध्ये मॅक्सिमम 3 जण राहू शकतात. एक एक्स्ट्रा मॅट्रेस टाकून 3 जण तुम्ही राहू शकता. या रूममध्ये सुद्धा AC रूम आहे, TV आहे, गरम पाण्याची सोय सुद्धा आहे. पिण्यासाठी गरम पाणी कॅटल ठेवलेली आहे. आपला नागपूर बीच रिसॉर्टचा 107 रूम नंबर, सर्वात मोठा रूम. मित्रांनो, तुम्ही बघू शकता
पाहता इथे 2 डबल बेड आहेत, 2 सिंगल बेड आहेत. इथे मॅक्सिमम 2 मॅट्रेस टाकून 8 जण राहू शकतात मित्रांनो. आणि इथे बघू शकता या रूममध्ये 2 वॉशरूम आहेत, 2 साईडला 2 वॉशरूम आहेत, तुम्ही बघू शकता. राहू शकता ग्रुपने, मित्रमैत्रिणी तरी राहू शकता तुम्ही. आणि आता रूमचं सगळं मी तुम्हाला दाखवत आहे. 4 फॅन्स आहेत, AC रूम आहे. TV पण आहे या रूम मध्ये. कॅटन्स आहेत, सोप आहेत, ग्लास आहेत पाण्याचे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. कबर्ड 2 साईडला 2 कबर्ड दिलेले आहेत. टेलिफोन सुद्धा आहे या रूम मध्ये मित्रांनो. टेलिफोन इंटरकॉम सुद्धा या रूम मध्ये आहेत. 9 नंबरवर कॉल केला तर कोणतीही ऑर्डर किंवा रूम सर्व्हिस होऊ शकते मित्रांनो. पण आता बघूया या रूमच्या समोरून सी व्ह्यू. आपल्या रूमच्या समोर आपल्याला दिसतंय बीचवरील पब्लिक आणि स्विमिंग पूल, रेन डान्स. मित्रांनो, स्विमिंग पूल टाईम सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आहे आणि रेन डान्स आणि म्युझिक संध्याकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत लावला जातो. हॉटेलमध्ये तुम्ही पाहू शकता मंदिर पण आहे. आता आपण बघूयात हॉटेलमधील स्विमिंग पूलकडे. तुम्ही बघू शकता लहान मुलांसाठी बेबी पूल आहे आणि मोठ्यांसाठी वेगळा पूल आहे. स्विमिंग पूलच्या बाजूलाच रेन डान्स आहे. रेन डान्स हा 6 ते 8 वाजेपर्यंत चालू असतो आणि म्युझिक सिस्टीमसाठी एक माणूस 2 तास 6 ते 8 पर्यंत ठेवलेला आहे. डीजे ऑपरेटिंगसाठी तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तो सॉन्ग चेंज करत असतो. तुम्ही बघू शकता गार्डन रेस्टॉरंट. फुल लाइटिंग. लहान मुलं रात्री गार्डन मध्ये बसून सुद्धा खेळू शकतात.
आता आपण डिनरमध्ये चिकन थाळी आणि हॉटेल स्पेशल फिश फ्राय मागवलेला आहे. चला तर मित्रांनो, आता आपण बघूया आजचा ब्रेकफास्टमध्ये पोहा, एग बुर्जी, वडापाव, पावभाजी, ब्रेड बटर ब्रेड जाम आहे, चाय कॉफी पण ठेवलेली आहे. ब्रेकफास्ट हा दररोज चेंज असतो. ब्रेकफास्ट हा सर्व रूम्सना कॉम्प्लिमेंटरी असतो. या व्यतिरिक्त आपण काही मागवायचं असेल तर मेनू कार्डप्रमाणे ऑर्डर करू शकतो. मित्रांनो, आता वाजले सकाळचे 10:15 आणि आता आपला ब्रेकफास्ट करून झाला आहे. ब्रेकफास्ट हा खूपच भारी होता. आणि आता आपण स्विमिंग पूल आणि 2 नंबर रूममधून समुद्र किती जवळ आहे ते बघणार आहोत. चला तर आता स्विमिंग पूल पहिलं फर्स्ट बघून घेऊयात आपण, आणि तिथून आपण बघणार आहोत 2 नंबर रूमच्या बाल्कनीतून समुद्र किती जवळ आहे ते. पाणी बघा तुम्ही स्विमिंग पूलचं किती सुंदर आणि स्वच्छ आहे ते. बघा या 2 नंबर रूम मधून तुम्हाला आता बीच किती जवळ दिसेल तो. आता चेकआउट टाइम झालेला आहे आणि तुम्हाला चेकआउट टाइम मी याच्यात सांगायचं विसरून गेलोय. चेकिंग टाइम आहे 12 वाजता दुपारी आणि चेकआउट टाइम आहे सकाळी 10चं. जर ॲडजस्टमेंट होत असेल तर 15-20 मिनटं इकडे तिकडे ॲडजस्ट करून देतात आपल्याला. आणि आता वाजले संध्याकाळचे 6. मित्रांनो, तुम्ही जर अलिबागमध्ये फिरण्यासाठी येणार असाल तर नाखवा बीच रिसॉर्टला नक्की भेट द्या. मित्रांनो, आपण बघू शकतो हा नाखवा बीच रिसॉर्टचा मागचा गेट आहे. इथून आपण बीचवर 1 मिनिटात जाऊ शकतो. आता आपण बीचवर जाऊन तुम्हाला मी आता बीच दाखवतो. इथून नाखवा बीच रिसॉर्टची तुम्हाला जर बुकिंग करायची असेल तर ती कोणत्याही साईटवरून होत नाही. त्यासाठी तुम्हाला मी ऑफिसचा नंबर दिलेला आहे. ऑफिसच्या नंबरवरच जाऊन तुम्हाला बुकिंग करावी लागेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऑफिसचा नंबर तुम्हाला दिलेला आहे, त्यावर जाऊन तुम्ही त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता.